हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की आयबीपीएस पीओ ची एक्झॅक्ट सॅलरी ब्रेकअप काय होतं, सॅलरी स्ट्रक्चर बेसिक पे पासून काय होतं ते आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस क्लरिकलची सॅलरी काय, त्याचा बेसिक पे काय आहे आणि पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते काय असतं ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ पडतील तर तुमच्यापर्यंत ते पोहोचेल गाईस. चला तर सुरू करूया आजचं सेशन की आयबीपीएस 2025 ची आयबीपीएस क्लरिकलची जर तुम्ही एक्झाम देत असाल तर रिक्रुटमेंट झाल्यानंतर तुमची सॅलरी काय असणार आहे गाईस. ठीक आहे, बघा आयबीपीएस क्लर्क सॅलरी स्ट्रक्चर, बेसिक डिटेल्स, सॅलरी ओव्हरव्ह्यू, बेसिक पे आउट असतो विद्यार्थी मित्रांनो 19,900 हा बेसिक पे आहे. बँक एक्झाम क्लर्क सॅलरी, ठीक आहे, बँक एक्झाम दिल्यानंतर जी काही क्लर्कची सॅलरी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला अलाउन्सेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो डिअरनेस अलाउन्स म्हणजे ज्याला आपण डीए म्हणतो हा 5,200 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सोबत हाऊस रेंट अलाउन्स ही आहे. ठीक आहे, एचआरए ज्याला आपण म्हणतो 2,040. त्यानंतर स्पेशल अलाउन्स हा 4,118 आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स सुद्धा तुम्हाला इथे भेटत आहे 757 रुपये. आणि ग्रॉस सॅलरी तुमची अशी बनत आहे गाईस 32,000 ते 32,100 पर्यंत. करेक्ट आहे. आणि ज्यामध्ये बघा की डिडक्शन तुमचं होत आहे पीएफ ज्याला प्रोव्हिडंट फंड म्हणतो, एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम, युनियन फीस, प्रोफेशनल टॅक्स अशी मिळून तुम्हाला 2,500 ते जवळपास 3,000च्या याच्यात ती फीस तुमची त्यातनं कटत आहे. नेट इन हँड पे 29,000 ते 30,000 पर मंथ, 29,453 ते 29,500 पर्यंत तुम्हाला याची सॅलरी भेटणार. ठीक आहे. त्यानंतर बघा रिवाइज जो आफ्टर 12th सेटलमेंट जे होईल आहे त्या 12th सेटलमेंट नंतर तुमची जी सॅलरी आहे ती सॅलरी किती असणार आहे. ठीक आहे, अपडेटेड टू 24,050 म्हणजे जिथे 19 समथिंग होती जी बेसिक पे, तो बेसिक जवळजवळ 12th सेटलमेंट नंतर, बायपार्टाइट सेटलमेंट नंतर ती सॅलरी होणार आहे बेसिक पे 24,000. करेक्ट. त्यानंतर ग्रॉस रिचेस 40,700 म्हणजे बघा आता जो तुमचा ग्रॉस जवळपास 32,000 पर्यंत आहे तो ग्रॉस जाईल आहे 40,000 पर्यंत गाईस. ठीक आहे, म्हणजे 39 ते 40,000 पर मंथ नेट इन हँड तुम्हाला येणार. ठीक आहे. हाऊ इट व्हॅरीज ओव्हर टाइम. आफ्टर 3 इयर्स बेसिक 28,070, नेट 38 ते 39,000. त्यानंतर 6 इयर्स प्लस बेसिक 33,000, मोर अलाउन्सेस, मॅक्स ऍट 20 इयर्स बेसिक 64,480 पर्यंत जातं. म्हणजे जर तुम्ही क्लरिकल म्हणून कार्यरत राहाल तर जे इयरली जे इन्क्रीमेंट आहे किंवा 3 इयर्स जे इन्क्रीमेंट लागून जी मॅक्झिमम 20 इयर्स नंतर जी सॅलरी बनेल ती तुमची इतकी बनणार गाईस. ठीक आहे. त्यानंतर बघा समरी आहे. जॉईनिंग सपोज जर 2025 आहे, बेसिक पे एवढा, अप्रोक्स नेट इन हँड जी असणार आहे ती 29,000 ते 30,000च्या दरम्यान असणार आहे गाईस. त्यानंतर रिवाइज 12 बायपार्टाइट 24,050 ते 39 ते 40,000च्या दरम्यान असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 इयर एक्सपिरियन्स 28,017 बेसिक पे आणि 38K ते 39,000. 6 प्लस इयर्स ऑनवर्ड्स 33,000 ते 41,000 बेसिक आणि त्याच्यानुसार मग ती ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाईल तुमची सॅलरी. करेक्ट गाईज. टेक अवे काय आहे. एंट्री लेवल विथ ओल्ड स्केल सो यू विल गेट 29 to 30,000. त्यानंतर एंट्री लेवल न्यू रिवाइज स्केल 39 to 40 म्हणजे इथे बघा 10,000 वाढलेले दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे आता क्लरिकलची सॅलरी कमी राहिलेली नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की 3 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर यू आर एलिजिबल फॉर दॅट प्रोबेशनरी ऑफिसर. ठीक आहे, तुम्हाला ते डिपार्टमेंटल एक्झाम द्यावं लागतं. ठीक आहे, त्यासाठी पण विथ एक्सपिरियन्स इट क्लाइंब टू 38 to 45K प्लस ओव्हर टाइम. ठीक आहे. त्यानंतर द एक्झॅक्ट अमाउंट डिपेंड्स ऑन विच पे रिव्हिजन ओल्ड वर्सेस न्यू अप्लाइज इन युअर बँक पोस्टिंग सिटी. हा, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये काम करता हे सुद्धा डिपेंड करतं की तुमची तिथे सॅलरी. जर सपोज तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये आहे तर तुमची बाकी म्हणजे अर्बन पेक्षा तुमची जी सॅलरी असणार आहे ती जास्त असणार आहे. करेक्ट. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. होप सो तुम्हाला जी सॅलरी स्ट्रक्चर आहे बँकेची की बँकची इन हँड सॅलरी काय असते, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते समजलं असेल आणि कशा पद्धतीने इन्क्रीमेंट होत जाते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जेवढे ही व्हिडिओ आहे म्हणजे जे काही प्लेलिस्ट बनलेली आहे क्वांटची असो, रिझनिंगची असो किंवा पुढे आपलं इंग्लिश सुद्धा येईल आहे तर ते तुम्ही बघत चला गाईस.
तर इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.